रामदास स्वामींनी प्रस्तुत समासामध्ये ग्रस्ताश्रमाचं महत्त्व लिहिलेलं आहे. काही लोक ज्ञान, भक्तीमधील बोध सर्व ऐकतात, पण बऱ्याच वेळा चुकीची समज करून काहीतरी वेगळे अर्थ काढतात. उत्तम भक्ती व्हायला पाहिजे तर परमात्म्याची कृपा होणार. उत्तम भक्ती झाली तर परमात्म्याची कृपा होणार. आता लोक म्हणतात परमात्मा भेटणार, पण वास्तविक पाहता देवादिदेव, मुख्य देव, सर्व देवांचे मूळ अधिष्ठान तो परमात्मा, तो निर्गुण निराकार, निश्चळ आणि सदोदित, अविनाशी, अखंड, सच्चिदानंद. आता निर्गुण निराकार, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, दर्शन कसं होणार? ज्या काही देवांना आपण भजतो ते आपल्याला मूर्ती स्वरूपामध्ये किंवा प्रतिमा स्वरूपामध्ये दर्शनास येतात, दर्शन घडतं त्यांचं. म्हणजे प्रत्यक्ष देहरूपाने त्यातलं कोणी आता आपल्याला भेटणे नाही. आणि मूळ परमात्मा निर्गुण निराकार, म्हणजे भेटणे कुठे आहे? तर देव ईश्वर भेटणे आणि त्याच्यासाठी अट्टहास करणे हा शुद्ध वेडेपणा आहे. तर देव ईश्वर भेटायला न भेटायला दोन कारण आहेत. एक, त्याचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार असल्यामुळे आकार रूपातच नाही, तुम्हाला भेटणार कसा? आणि दुसरं कारण महत्त्वाचं ते बऱ्याच लोकांना माहीत नाही की तो सर्वांमध्ये आहे. प्रत्येकाचे स्वरूप हा तेवढंच आहे आणि ते स्वरूपाचा अनुभव आपल्याकडे आपल्या ठिकाणी असणारी जाणीव आहे. चैतन्य रूपाने आपल्या ठिकाणी वावरणारी जाणीव हे त्याचे स्वरूप आहे. म्हणजे आपण आपल्याला जाणतो, ज्या जाणीवीने ते जाणणे, जाणवणे आणि त्याचा अनुभव घेणे हेच आपण आहोत आणि तो देव ईश्वर आहे. मग दोघे कुठे आहेत? मग भेट कशी होणार? दर्शन कसं होणार? तर भेटीने नाही, परंतु आहे म्हणून त्याचा अनुभव घेता येतो. स्वानुभव. शास्त्री म्हणतात, संत सद्गुरू ज्ञानीपुरुष म्हणतात, मी आता म्हणालो तुझं आहे, तुझं पाशी, तो तुझ्यातच आहे, किंबहुना तू तेच आहेस. मग भेट कशी होणार? तर तू तुझ्यातच तो आहे, तू तेच आहेस, ह्याचा अनुभव तुला घ्यायचा, म्हणजे स्वानुभव. आणि तो स्वानुभव घेण्यासाठी लोकांमध्ये कसा प्रचार प्रसार आहे की ग्रस्ताश्रम आडवा येतो, आड येतो, प्रपंच आड येतो. चुकीचं आहे. वास्तविक पाहता मनुष्य प्राणी ग्रस्ताश्रमावर राहतच नाही, ग्रस्ताश्रमाशिवाय राहतच नाही. एकला जरी कुठे गेला ना, घरदार सोडून कंटाळून, तरी कुठेतरी 3 दगड लावतो, स्टोव घेतो, चूल पेटवतो, 4 भांडी घेतो, स्वतःपुरतं अन्न शिजवतो, खातो, कुठेतरी छप्पर करतोच. मग ते त्याचं घर नाही का? त्याचा जो आश्रम आहे ते घरच आहे. कोणी म्हणे मी आश्रमात राहतो, आश्रम सुद्धा एक घरच आहे. म्हणजे तुम्ही ध्यायासाठी लागणारे जे व्यवहार आहेत ते सगळे करता आहात आणि ध्यायाच्या गरजेपोटी ते तुम्ही जे आश्रयस्थान निर्माण केलेलं आहे ग्रस्ताश्रमच आहे. म्हणून रामदास स्वामी इथे काय म्हणाले
कित्येक जण ग्रस्ताश्रम सोडून गेले, परत ग्रस्ताश्रमित झाले. त्याचं कारण ते आहे. भले काही जण गेले ज्ञानस्वरूपाने गेले, ते जरी परत आले तरी त्यांचे येणे हे प्रापंचिक माणसासारखे नाही. अनुरागे अनुतापे विरक्ती रूपे सहस्थितीमध्ये जसं कमळामध्ये चिखलामध्ये कमळ आहे, चिखलामध्ये कमळ आहे. जगाशी व्यवहार करतात ते आपल्या सर्वांसारखेच. ज्ञानी पुरुष योगी जे आहेत ते आपल्यासारखेच व्यवहार करतात, परंतु त्या व्यवहाराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपला दृष्टिकोन वेगळा आहे. जसा राजहंस पक्षी क्षीर आणि नीर वेगळं करतो. पाणी मिश्रित दूध दिलं त्याच्या समोर आणलं तर त्यातलं तो पाणी बरोबर बाजूला करून तेवढं दूधच तेवढं पितो. तसे ज्ञानी महात्मे संत सद्गुरू जे आहेत ते ग्रस्ताश्रमामध्ये राहत असले तरी ते विरक्तीबळे ज्ञानस्वरूप सर्व गोष्टी ज्या कामाच्या नाहीत त्याच्यापासून अलिप्त राहून जेवढंच गरजेचं सहज मिळत असेल तर, पण त्याची वाट पाहणे नाही, त्याची चिंता करणे नाही, त्याची इच्छापासना ठेवणे नाही, त्या सहस्थितीमध्ये राहतात. कोणाविषयी तक्रार नाही. कारण का? ते जाणतात सर्व ठिकाणी तो परमात्मा आहे, ते माझे स्वरूप आहे, वेगळा नाही. आता काही लोक जे आहेत सर्वांमध्ये परमात्मा असून सुद्धा वासनेमुळे, स्वार्थामुळे, लोभामुळे, अहंकारामुळे आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या दुर्गुणामुळे द्वेष, मत्सर, राग, वासना या सर्वांमध्ये अडकलेले असतात. म्हणजे परमात्मा ईश्वर सर्वांमध्ये असून सुद्धा सर्वांचे स्वभाव वेगळे का आहेत? तर त्यांच्यात असणाऱ्या त्या गुणांमुळे, त्यांच्यात असणाऱ्या वासना, इच्छा. असे परमात्म्याचं स्वरूप तर जसं आता मी सत्यनित्य, शाश्वत आणि शुद्ध आहे, सच्चित आनंद. परंतु जाणत नाही. मी देह म्हटला आणि देह याला या 10 इंद्रियाने भोग घ्यायचा आहे हा निश्चय केला आणि त्या भोगासाठी जीवन जगणे आहे अशी कल्पना केली आणि राबतोय. सुख कुठून शोधतोय? हे जे मिथ्या जगत आहे त्याच्यातून सुख शोधतोय. मिथ्या एवढ्यासाठीच म्हणायचं ते इथे काही शाश्वत नाही आहे, येते आणि जाते. प्रत्येकाला कालमर्यादा आहे, आयुष्य मर्यादा आहे, म्हणून इथे काही कायमस्वरूपी नाही आहे, येते जाते. बरं, नुसते येते जाते नाही, आल्यानंतर काही काळानंतर त्याच्यामध्ये सारखा बदल होतो, स्थित्यंतर होत असतात. जसं बालपणी तुम्ही होता तसे तरुणपणी नाही, तरुणपणी होता तसं वृद्धापकाळी नाही. तसं प्रत्येक जगातली जी आकार स्वरूप वस्तू आहे त्याच्यामध्ये बदल घडतो आहे आणि त्यामुळे सत्य काही नाही, शाश्वत काही नाही, म्हणून त्याला मिथ्या म्हटलेले आहे. मग त्याच्यातून मिळाली सुख सुद्धा शाश्वत कशी असणार? हे ज्याने जाणले त्याने त्या सुखाला जेवढं गरज आहे त्याप्रमाणे आलं तर त्याप्रमाणे तसा तसा आनंद घेतला. महत्व अति दिलं नाही म्हणून ते दुःखी नाही. जे जाणत नाही ते त्याच्या मागे लागलेले असतात, दुःखी आहे. म्हणून ग्रस्ताश्रमामध्ये राहून संसार प्रपंच करणे तुमच्या ज्ञानाच्या आड येऊ शकत नाही, तुमच्या आत्मस्वरूपाच्या आड येऊ शकत नाही, तुमच्या भक्तीच्या आड येऊ शकत नाही. ज्ञानदृष्टीने केला तर. कारण मग सांगितलं सर्वांना त्या ग्रस्ताश्रमातच यायचं आहे. जातो कुठे? भांडून गेला 4 दिवस बायकोबरोबर तर कुठेतरी इकडे तिकडे राहतो, पण नंतर कळतं हे काय खरं नाही, परत येतो संसारात.
अभिमान आडवा आला तर कुठेतरी चूल लावून परत कुठेतरी खोली घेऊन रूम घेऊन जीवन जगतो. ग्रस्ताश्रम तर मान्य आहेच. म्हणून जे शहाणे आहेत ते घरदार सोडत नाही, काही गरज नाही. तिथेच राहून तुम्हाला सगळं करता येईल. परमार्थ आणि प्रपंच दोन्ही करायचं आहे, तेव्हा जीवन सुखाचं होणार आहे. जी देह जगण्यासाठी प्रपंचाची गरज आहे आणि शाश्वत सुखासाठी आणि मोक्षमुक्तीसाठी, शांती समाधानासाठी परमार्थाची गरज आहे. ज्याने हे जाणले त्याने उत्तम प्रपंच केला, उत्तम परमार्थ केला आणि ती कीर्तिरूपाला उरले, कीर्तिरूपाने उरले. त्याचे गुणगान गातायत लोक. पण हे सगळं कधी घडतं? भक्तीच्या. पण भक्तीचा सुद्धा फार उल्हास माजलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी लोक अनुमानाने चालत आलेल्या करतात, परंपरेने चालत आलेल्या अनुमानाने. त्याला सिद्धांत रूपाने काहीसा ठोस पुरावा नाही. अमुक एक क्रिया करतोय किंवा अमुक एक मी पूजापाठ करतोय, अमुक एक अमुक करतोय, हे सर्व कसं आहे? बरंचसं परंपरेने चालत आलेलं आहे, पण त्याचे सिद्धांत रूपाने प्रचितीने कोणी सांगू शकत नाही. सिद्धांत रूपाने एकच भक्ती आहे, अद्वैत भक्ती, जी तुम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान देणार आहे. स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान. नुसतं ज्ञान नाही तर त्याच्या ठिकाणी असणारी जी शक्ती आहे ती सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार. म्हणून ती भक्ती करायला पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्रामध्ये नवविधा भक्ती सांगितली. त्या नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती श्रेष्ठ सांगितली आणि त्याच्यासाठी तर विवेक वैराग्य पाहिजे. लोकांची कल्पना वैराग्य पाहिजे तर प्रपंच सोडायला पाहिजे. अज्ञानी विवेक असेल तर वैराग्य आपोआप येते आणि विवेक वैराग्य दोन्ही आपल्याकडे असेल तर प्रपंचात राहून परमार्थ करता येतो सहज. एखाद्याने प्रपंच करतोय, संसार करतोय, पण आपल्या बायका मुलांशी प्रामाणिक आहे किंवा बाई आहे ती आपल्या नवऱ्याशी मुलांशी प्रामाणिक आहे, मुलं प्रामाणिक आहे, त्या घरात शांती आहे. पण एखाद्याला अतिवासना आहे, अतिलोभ, अतिस्वार्थ आहे, तो लांडी लबाडी करतो घरामध्ये आणि मग घरामध्ये कलह आहे, अशांती आहे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? ज्ञानबोध पाहिजे. ज्ञानबोध कसला पाहिजे? की तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते दुर्गुण आहेत की उत्तम गुण आहेत याचा शोध देणारा ज्ञानबोध पाहिजे. आणि जर ते दुर्गुण आहेत तर ते दूर कसे होणार अशासाठी भक्ती साधना सांगणारा मार्ग पाहिजे. आणि बघा सांगितलं तसं एकच एक परमात्मा सर्वांमध्ये वावरतो आहे. तो वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाला म्हणून 33 कोटी देव देवी बोलण्यात आले. आजच्या तारखेला त्यातले देवरूपाने कोणी नाही. आता त्यांचा अनुभव आपल्याला कोणी संत साधू ज्ञानी पुरुष महात्मे होऊन गेले त्यांच्याद्वारे येतो आहे. पण असे लाखोत एखादा असतो, फार कमी असतात. ढोंग करणारे बरेच असतात. ते शेवटी प्रपंच परमार्थ विसरतात आणि परमार्थाचं रूप, परमार्थाला प्रपंचाचं रूप देऊन बसतात. खरा ज्ञानी आहे, खरा महात्मा आहे, त्या विरक्ती रूपाने राहूनच लोकांना ज्ञानदानाचं काम करतो आहे. त्याची काही लोकांकडून अपेक्षा नाही आहे, पण त्याची कसलीच अपेक्षा नसल्यामुळे तो प्रसिद्धीला पण नाही. त्याने कुठले आपले बोर्ड लावले नाही, तो पेपरात छापत नाही किंवा तो टीव्हीवर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट दिसत नाही. लोकांना त्यांचं महत्त्व कळतं आणि लोक त्यांचा शोध घेण्याचे कष्ट घेत नाही.
त्यामुळे सगळेच लोक तिथपर्यंत पोचत पण नाहीत. त्यामुळे सर्वांना शाश्वत सुख शांती समाधान मिळत नाही, मोक्षमुक्ती दूर राहील. पण एक गोष्ट निश्चित आहे, प्रपंचात राहूनच परमार्थ उत्तम होतो. प्रपंच त्याग करायची गरज नाही. आपल्या संप्रदायामध्ये जेवढे सद्गुरू ज्ञानी पुरुष होऊन गेले आहेत त्या सर्वांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधलेले आहेत. ज्यांनी त्याग केला, फार कमी लोक आहेत की प्रपंच केलाच नाही. जसे रामदास स्वामी सारखे सावधान म्हटले, लग्नामध्ये पळ काढला. सावधान का म्हणतात? शुभमंगल म्हणाले, मग सावधान का म्हणतात? असा त्यांना प्रश्न पडला. ज्या ते सावधान म्हणतात त्यात काहीतरी धोका आहे, गडबड आहे, पळाले. पण पळाले म्हणून खूप भटकले, खूप साधना केली, पण परत घरी आले. आपल्या आईला गेले, आईची दृष्टी गेली होती, ते घरी आले की त्या आईला दिसायला लागलं. चमत्कार झाला. पण त्यांनी जनसमूह एकत्र करून म्हणजे ग्रस्ताश्रमच झाला. ज्ञानबोधाचं कार्य चालू ठेवलं. पळून कुठे, सोडून कुठे, एकटं राहून होत नाही परमार्थ. आपण तरला नव्हे ते नवल, इतरांना सर्वांना उद्धरितो, तो खरा श्रेष्ठ आहे. सर्वांचा उद्धार केला पाहिजे, तो खरा श्रेष्ठ आहे. तर ते करण्यासाठी जनसमूहात राहायचं आहे. तो जनसमूहात आश्रमच आहे, ग्रस्ताश्रमच आहे. मग मठ असू दे, मंदिर असू दे, आश्रम असू दे, किंवा एखाद्या ठिकाणी एक संत साधू आपल्या प्रपंचात राहतो आहे आणि ज्ञानबोध करतो असू दे. एखाद्या घरी नित्यनेमाने भजन भक्ती चालू आहे आणि सर्वांच्या ठिकाणी विवेक वैराग्य आहे. ते घरी मंदिर आहे आणि तो ज्या ग्रस्ताश्रम आहे तो एक परमार्थाचं स्थानच आहे. म्हणून भक्तीशिवाय तरणोपाय नाही, ज्ञानाशिवाय सुख शांती नाही. आणि त्याच्यासाठी ज्ञानबोध करणारा सद्गुरू त्याची गरज आहे. पुस्तकातलं ज्ञान तुम्हाला वाचल्यावर सगळं समजतं, म्हणजे कळतं पण वळत नाही. स्वानुभव येत नाही, प्रचितीला येत नाही. ज्ञान म्हणून खूप आपल्याकडे साठा आहे, पण तुम्ही ते तुमच्यावरच त्याचा उपयोग करत नाही आहे, तुम्ही त्याच्यासारखी वागत नाही आहे, तर काय फायदा आहे? पण तो वृत्तिभाव होण्यासाठी नित्यनेमाची साधन भक्ती पाहिजे, ती सुद्धा ज्ञानीपुरुषाच्या सहवासामध्ये. त्यालाच परमार्थ म्हटलंय, तिथे परमार्थ साधा जातो, नाही तर नाही. आणि त्याच्यासाठी गृहस्थाश्रमासारखं दुसरं योग्य स्थान नाही. म्हणून संन्यासी म्हणायची गरज नाही. खरंच संन्यासी म्हणजे काय? भगवे घातले म्हणजे संन्यासी समजतात लोक. चुकीचं आहे. बाहेर रंग बदली करून काय होणार आहे? अंतरंग बदली झाला पाहिजे. अंतरंग बदली होण्यासाठी कोणाला तरी ज्ञानीपुरुषाला शरण गेलेच पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानबोधाप्रमाणे आपला जीवनक्रम ठरवला पाहिजे. ध्येय जगण्यासाठी धंदा उद्योग करायलाच पाहिजे, कामकाज करायलाच पाहिजे, पण त्याच्यामध्ये सुद्धा विवेक असला पाहिजे. सारासाराची निवड केली पाहिजे, आत्मानात्म जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे विवेकाने तो करायला पाहिजे. स्वार्थाने, लोभाने, मोहाने नाही, ईर्षेने नाही, सहजपणे करायला पाहिजे. हे कधी कळणार आहे? तुमच्या देहमनावर संस्कार होऊन तुमच्यातलं जीवत्व जाईल तेव्हा, तुमच्यातलं अज्ञान दूर होईल तेव्हा, तुमच्यातले दुर्गुण दूर होतील तेव्हा, मग तुमचे दुराचार थांबतील, सदाचार होतील.
दुर्गुण जातील, सद्गुण होतील. सर्व काही जी कीर्ती पसरली ती उत्तम गुणाची आहे. सर्वोत्तम गुण काय? जो सत्वगुण आहे. रजोगुण मायाजाळ आहे. तमोगुण नरकवास आहे. सत्वगुणाचं सामर्थ्य आहे. ते तुमच्यामधले जे रजोगुण तमोगुण कमी होऊन तुमच्यामधले सत्वगुणाचं सामर्थ्य वाढायला पाहिजे असेल तर सद्गुरु भक्तीची गरज आहे, सद्भक्तीची गरज आहे. अज्ञान जाते तेव्हा ज्ञान होते. अंधार जातो, प्रकाश आल्यावरच अंधार जातो. तसं ज्ञान प्रकाश आला की अज्ञान अंधकार दूर होतो. मग अज्ञान अंधकार दूर करायला पाहिजे, ज्ञान प्रकाशाची सोय करायला पाहिजे. आणि तो आहे फक्त त्या संतांच्या ठिकाणी, ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी. तर त्यांचा सहवास पाहिजे, सत्संग पाहिजे. सत्संगाशिवाय मनाचे उन्मन होणार नाही, वृत्तीची निवृत्ती होणार नाही आणि सद्गती प्राप्त होणार नाही. सुख शांती समाधानाचा अनुभव आहे. सर्व काही असून त्या जनकाने राज्य करत असताना सुद्धा सुख शांतीचा अनुभव घेतला, कारण त्याने एक विश्वस्त म्हणून राज्यकारभार केला. माझे नाही, सर्व काही त्याचे आहे. त्यांनी जबाबदारी दिली आहे, ती पार पाडली. प्रपंच अशा भावनेने करायला पाहिजे. जगामध्ये वावरताना अशा भावनेने केलं पाहिजे. कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा, तू ही सांभाळले की नाही. प्रामाणिकता से संभाल. मुझे देह के लिए जो जरूरत है वो आप बराबर देंगे, जितना जरूरत है उतना बराबर देंगे, उससे बराबर मिलेगा. तुम्हारा विश्वास है. लोकांमध्ये विश्वासच नाही. कारण का? स्वतःवर विश्वास नाही. स्वतःवर विश्वास असला तो अहंकार रूपी विश्वास आहे त्यांचा. अहंकार रूपी आहे. अहंकार अज्ञान आहे. या जगातल्या कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अहंकार केला तर ते शाश्वत नाही आहे. अभिमान तुमचा शिल्लक शाश्वत राहणार नाही. अरे जगातली मग असे जगत सत्य नाही आहे. त्या जगातली कुठली गोष्ट तुम्ही ज्याच्यावर अभिमान करतात ती सत्य आहे. मात्र एकच गोष्ट सत्य आहे, तुमच्या ठिकाणचं आत्मस्वरूप. ते तुमचे स्वतःचे आहे. तुम्ही देह मी आहे ही कल्पना केलेली आहे. देहाच्या उत्पत्तीचा शोध घ्या, मग कळेल देह काय आहे. देह पंचमहाभूताचं गाठोड आहे. पंचमहाभूतून जे पदार्थ निर्माण झाले त्या पदार्थाच्या अंगरसातून शरीर निर्माण झाले. पदार्थ आहे, काय आहे दुसरा. पण त्यात आत्मा जो निर्धारी आहे, तो चैतन्य रूपाने वावरतो आहे, तो खरा आहे. देहाला नाश आहे, आत्म्याला नाश आहे, तो अविनाशी आहे. ते तुमचे स्वरूप आहे. हा अभ्यास जेव्हा घडेल तेव्हाच आपल्याला निज स्वरूपाची प्राप्ती होईल. तो स्वानुभव, ती आत्मपरिचय आपल्याला सुख शांती समाधान देईल. आणि मग तुम्ही प्रपंचसुद्धा ज्ञानदृष्टीने करा, विवेकाने करा, आणि मग सहजच तुमचं शांती समाधान कधी ढळणार नाही, शाश्वत आहे. आणि मोक्षमुक्तीची प्राप्ती तर आहेच. वासना शिल्लक राहिली तर परत येणे आहे जन्म घेऊन. वासना संपली तर परत जन्म नाहीच आहे. वासना ज्याची ज्याची करतोयस ती मिथ्या आहे कळलं तर वासना संपते. खरं मांडतोयस म्हणून वासना वाढते आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत राहतोस. वासनेमुळेच अहंकार आहे. वासनेमुळेच काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, जे साप शत्रू आहेत माणसाचे, ते सगळी त्या वासनेतून निर्माण होतात आणि अज्ञान वाढते. हे अज्ञान दूर झाल्यानंतरच तुम्हाला सुख शांती समाधान मिळणार आहे आणि मोक्षमुक्ती मिळणार आहे. या जन्मातच याची देही, याची जीवनी, भक्तीचे नियोगी, परमार्थाचे नियोगी, सद्गुरु कृपेने आपण शाश्वत आनंदाचा लाभ घेऊ शकतो, अनुभव घेऊ शकतो.
म्हणून आपल्यामध्ये काय वाईट आहे याचा तपास करा, त्याचा त्याग करा आणि एकच एक शाश्वत परमात्मा आहे, बाकी सगळं मिथ्या आहे म्हणून त्या दृष्टीने त्याच्याशी व्यवहार करा. मग लोभ मोह वासना आपोआप क्षीण होतील. मन बाहेर जगतामध्ये अडकलं आहे ते आपोआपच अंतर्यामी वळेल आणि चित स्वरूपाकडे स्तब्ध होऊन आनंद घेईल. वृत्तीभाव जो सारखा इकडे तिकडे जातो आहे, दशेंद्रियाला चालवतो आहे, तोही स्वस्त असते, त्याची निवृत्ती. मग राहिले ते काय राहिले, परब्रह्म स्वरूप जे तुमचे स्वतःचे. हा बोध आत्मविद्या संताकडून घेतो. मग अशीच बोललो, भक्ती अनेक प्रकारे सांगितलेली आहे, सगळी द्वैत भक्ती आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे जायचं आहे. द्वैत भक्ती सुद्धा काय आहे कळलं पाहिजे, पण अद्वैत काय कळलं पाहिजे. मग द्वैतातूनच अद्वैताकडे जायचं. द्वैत कळले पाहिजे, विद्या काय कळले पाहिजे, सगुण काय कळले पाहिजे. मग अद्वैत निर्गुण स्वरूप जे आहे त्याच्याकडे आपोआप असं आपण वळतो. ते फायनल मुक्काम आहे, तिथे आपण पोचतो. तिथेच खरा आनंद आहे, तिथेच खरा आनंद. स्वर्ग वगैरे कल्पना आहे, स्वर्ग वगैरे कल्पना आहे. स्वर्ग हे सुद्धा वासना जिथे पूर्ण भागवल्या जात आहे, तृप्त केल्या जात आहे, असं स्थान, अशी कल्पना आहे. म्हणजे परत वासनेत अडकला, पूर्ण नाही झालं तर परत जन्माला आला, 84 लाख योनी फिरतो आहे. कधी नरकातला किडा होतोय, कधी माशी होतोय, कधी मुंगी होतोय, कधी पशुपक्षी होतोय. मनुष्य योनी महत् प्रयासाने लाभते, पूर्वजन्माच्या संचिताने लाभते, एकदाच लाभते. त्या योनीमध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता येतो. जी समज जी या योनीमध्ये आहे त्या इतर योनीच्या प्राण्यांना नाही आहे. ज्ञान प्राप्त करण्याचे जे त्यांच्यामध्ये इंद्रिय दिलेली आहेत, त्या इंद्रियांचं कार्य, शरीराची जडणघडण ही मनुष्य योनीची सर्व योनीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ते सहजपणे आपला उद्धार करू शकतात. ती योनी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर त्याचा या ग्रस्ताश्रमामध्ये राहूनच आपण योग्य उपयोग करू शकतो. जे ज्ञानीपुरुष असतात, संत असतात, त्यांना जात पात धर्म नसतो. असं म्हणतात की त्याचा शोध कोणी घेतला तो वेडेपण आहे. कारण ते देह नाही, ते आत्माच आहेत, परमात्मा स्वरूपच आहेत. आणि देहाचा शोध घेतला तर अनर साहेब मगाशी सांगितलं, जात धर्म कुळ ही माणसाने निर्माण केलेली आहे. मुख्य प्रथम सर्वांचं कुळ जात धर्म एकच होता. समाजाच्या रचनेसाठी आणि समाजामध्ये एक शिस्त राहावी म्हणून वेगवेगळे समाज जात धर्म निर्माण झाले. पण त्याच्याकडे पाहण्याची वृत्ती लोकांची चुकीची झाली आणि लोकांमध्ये असमानता निर्माण झाली, द्वेषभाव निर्माण झाला, तंटेबकडे निर्माण झाले, वादविवाद निर्माण झाले. पण प्रत्येकाने आपल्या जन्माचे मूळ पाहिले तर त्याला कळेल इथे जाती पातीचा धर्माचा काही संबंध नाही. सर्वांमध्ये तो ईश्वर परमात्मा राबतो आहे. मग कोणाशी कशाला भांडणार. इसरत महाराज जसे म्हणतात तसे, अरे बळे बळे तुला मी 100 रुपये दिले आणि तू घेतलेच नाहीस, तर मला तुला ते 100 रुपये तू मला परत करावे लागतात का? तुला ते मला परत करावे लागतात का? तर नाही. मग बळे बळेकडे 2 शिव्या दिल्या, तुम्ही परत का करता? तर तुम्ही घेतल्याच नाही आहे. मला मुद्दा काय सांगायचा, अज्ञान आपल्यामध्ये खूप भरलेला आहे. आपण अभ्यास करत नाही, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर आपण मुक्त होणार आहोत. आणि तो अभ्यास कसा पाहिजे,
अगदी प्रचितीचा, सिद्धांताचा, अनुमानाचा नको, अंदाजाचा नको, कल्पनेतला नको, शास्त्रोक्त. जे शास्त्र वेदशास्त्राने निर्माण केलेलं आहे, उपनिषदाने सांगितले आहे, श्रुती स्मृती सांगते आहे, त्याचा ज्ञानबोध घेतला पाहिजे. माणसाने आपल्या कल्पनेतून प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं रूप दिलं, आपल्या सोयीने वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या. जशी एखादी गोष्ट तुमच्या पंजोबाने सांगितली, मग तुमच्या आजोबाने सांगितली, मग तुमच्या बापाने सांगितली, आणि तुम्ही आता तुमच्या मुलांना सांगता. फरक होतो. तसंच काही परंपरेने चालत आहे, ते सगळ्या गोष्टींमध्ये असाच बदल झालेला आहे आणि मूळ आपल्या हातीत लागलं नाही आहे आणि आपण त्याचा अभिमान करून तेच करत बसलेलो. मग आपल्याला शाश्वत सुसमाधान शांती कुठे मिळणार आहे? म्हणून बघा सांगितलं, जे ज्ञानी पुरुष आहेत, संत आहेत, ज्यांना प्रचितीचं ज्ञान आहे, त्यांची संगत करायला पाहिजे, त्यांच्या ज्ञानबोधाने राहायला पाहिजे, त्यांच्या ज्ञानबोधाप्रमाणे भक्ती साधन केलं पाहिजे. मग आपल्याला आपल्या निजस्वरूपाची प्राप्ती. म्हणून जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमच्या प्रपंचात राहूनच करू शकता. म्हणून इकडे तिकडे कुठे जायची गरज नाही आहे. साधनेसाठी काही एकांताला तुम्ही बसाल, ते बसलंच पाहिजे, तेवढं केलंच पाहिजे, पण ते आपोआपच होतं. सगळं काही तुम्ही आपोआप बरोबर करता. अगोदर कुठली भीती, शंका आणि त्याच्यामध्ये अज्ञानामध्ये काय भेद करायची गरज नाही. मनुष्य तिथेच बसतो आणि त्याच्यामध्ये काही बदल होतो. रडत जन्माला येतो आणि सगळ्यांना रडून जातो, रडतच जातो. खाली हात येतो, खाली हात जातो. काही खरं नाही ते. हे विसरू नका आणि त्या दृष्टीने लोकांशी व्यवहार करा. वृथा अभिमान करू नका आणि वृथा कल्पनेमध्ये अडकू नका. निज स्वरूपाची ओळख करून घ्या. तेच मोक्षमुक्ती आहे आणि तेच खरं शाश्वत आनंदाचं स्थान आहे. राजा